आता राजकारण बघतात, आता लोक कुठल्याही पक्षाकडे नाहीत. लोकांना नगरसेवकाची जी इलेक्शन आहे लोक माणूस बघून करणार. जिकडे तिकडे रोड गटरी वगैरे ड्रेनेज लाईन म्हणजे अशी भरपूर काम आहेत ती झालेली नाहीत. की किती खोट्या प्रमाणात लोकांना दाखवलं जाते किंवा सोशल मीडिया मार्फत तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीनं दाखवलं जाते आणि सत्य परिस्थितीमध्ये त्या गोष्टी किती आहेत. त्यातली जी शाळा आहे ती जवळपास बंद पडायच्या मार्गावरती आहे. प्रशासनाने ते दुर्लक्ष करून लोकांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी विकास कामाकडे बरोबर काम केलेलं नाहीये. काम करतात नाही करतात, येतात जातात, कसंही त्यांच्या मनमर्जीप्रमाणे चालू आहे ना. बरं, पर्यटकांचं म्हणणं आहे की आम्ही 4 व्हीलर घेऊन कोल्हापूर येऊ शकत नाही. बरोबर आहे. जी नेते आहेत त्यांचीच मला वाटतं की ती आतापर्यंत असफलता झालेली आहे. आता प्रशासन नसल्यामुळे इथे अनेक अडचणी आहेत, जसं की गटारी तुंबणे किंवा कचरा उठाव न होणे किंवा थेट पाईपलाईन केल्यापासून आमच्याकडे पाण्याची सुविधा सरळ येत नाही. पण कसं पाणी व्यवस्थित येत नाही, समस्या भरपूर आहेत. त्यानंतर गार्डन पूर्णपणे दुरावस्थेत आहे. कोल्हापूरचा विकास बघायला गेलो तर तसा झालेलाच नाही. परिस्थिती बघितली ट्रॅफिकच्या समस्या भरपूर आहेत, याचं नियोजन नाही. आणि शाळा आहे, त्या शाळेचं ग्राउंड लोकांना खेळण्यासाठी अवेलेबलच नाही आहे लहान मुलांना. नाही, आता प्रत्येक जण प्रत्येकाची जाहिरात करून सांगा प्रयत्न करतोय की मी हे काम केले, मी ते काम केले, पण तुम्ही ग्राउंड रियालिटी जर बघितली तर तिथे कोणतंही काम झालेलं नाही. प्रत्येक गोष्टी समस्या त्याच्यात मार्गच निघलेला नाही. पहिल्यांदा खड्ड्यांचा विषय आणि नगरसेवकच पाहिजे, प्रशासक हे उपयोगाचं नाही अजिबात. आणि वेळच्या वेळी कचरा उठाव होत नाही, गटरी साफ होत नाहीत, सारखं सांगायला लागते. सांगितलं तरी ती लोक प्रतिसाद तेवढ्या पद्धतीत देत नाहीत. जर नगरसेवक आला आपल्या नगरसेवकांना आपण काम करून घेता येतोय, तसं प्रशासकाकडून घेणं जरा या 5 वर्षात जड झाले. प्रमुख समस्या भरपूर समस्या आहेत या भागात. असं नाही, आपल्या पूर्ण शहरात समस्या भरपूर आहेत. म्हणजे कसं घरात तुमच्या त्यांच्या नोकऱ्या वगैरे गेल्या, काका गेले, त्यांना कुणालाच असं सपोर्ट कुणीच केलेलं नाही, असं झालेलं आहे. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनुषंगानं निवडणुकीचं वातावरण तापू लागलेलं आहे. तसं प्रत्येक प्रभागामध्ये भेट देऊन आपण तेथील नागरिकांची मत जाणून घेणार आहोत. या भागाचा विकास झालाय काय किंवा कोल्हापूरच्या पुढे असणाऱ्या समस्या यांच्याविषयी माहिती घेत आहोत. आज आपण येऊन पोहोचलो आहोत मंगळवार पेठेमध्ये. येथे काही तरुण आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात की त्यांचं काय म्हणणं आहे. नमस्कार. नमस्कार. काय ना तुमचं? मी गिरीश शिंदे. बरं, आता कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, तुम्ही युवक आहात, काय वाटतं एकंदरीत कोल्हापूरचा विकास झालाय काय किंवा आणखीन काय झालं पाहिजे? कोल्हापूरचा विकास हा झालाच पाहिजे, कारण आता सध्याची परिस्थिती बघितली ट्रॅफिकच्या समस्या भरपूर आहेत, याचं नियोजन नाही. अधिकारी आता 10 वर्ष झालं महापालिकेत कोणीही नसल्यामुळे अधिकारी तेवढंच काम करत आहेत. आणि पाण्याची समस्या असेल, रस्त्यांची समस्या असेल, आता तुम्ही बघतायच की हे किती रस्ते खराब पद्धतीचे झालेले आहेत, याचा दर्जाही चांगला नाही आहे. हे काय आपण सांगण्यापेक्षा लोकांना हे दिसत आहे. हे काय चांगल्या पद्धतीचं एक आपलं कोल्हापूर होणं ते गरजेचं आहे. हे होत असताना लोकांना त्याचा बेनिफिट हा चांगल्या पद्धतीनं मिळावा, अशा सक्षम उमेदवार हे प्रत्येक भागातून निवडून आले पाहिजेत. बरं, आता मला एक सांगा की बरेचसे नेते सांगतात की गेल्या वेळेला आमची सत्ता होती, आम्ही विकास कामं केले, तर रस्त्यांचं काम सोडवलेलं आहे, पाणी प्रश्न देखील सोडवलेला आहे. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नक्कीच सोडलं. आता काय हे लोकांना दिसतंय, हे आम्ही सांगण्यापेक्षा आज जनता सुशिक्षित आहे, हे जनतेला माहीत झाले की किती खोट्या प्रमाणात लोकांना दाखवलं जाते किंवा सोशल मीडिया मार्फत तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीनं दाखवलं जाते आणि सत्य परिस्थितीमध्ये त्या गोष्टी किती आहेत हे आपण सांगण्यापेक्षा आज लोकांना चांगल्या पद्धतीनं ते समजत आहे. म्हणजे हे लोकच ठरवतील ना आता कोणाला आपण उमेदवाराला निवडून द्यायचं, हा उमेदवार किती सक्षम आहे, हा आपल्यासाठी येऊ शकेल का नाही, हे लोकांना आता जाणतात, म्हणजे बऱ्यापैकी लोक. आणि आमचं मत काय की चांगल्या सुविधा एक आमचं कोल्हापूर एक चांगल्या पद्धतीचं डेव्हलप हे झालं पाहिजे. बरं, तुम्ही आता तरुण मतदार या ठिकाणी आहे, काय वाटतं एकंदरीत कोल्हापूर महानगरपालिकेचा माध्यमातून ह्या भागाचा विकास झालाय का किंवा कोल्हापूरचा विकास झालाय काय? कोल्हापूरचा विकास बघायला गेलो तर तसा झालेलाच नाही. आणि नगरसेवकाची निवडणुकी गेले 4-5 वर्ष काय लागलेली नाही. त्यामुळे प्रत्येक भागात प्रत्येक कोल्हापुरात जिकडे तिकडे रोड गटरी वगैरे ड्रेनेज लाईन म्हणजे अशी भरपूर काम आहेत ती झालेली नाहीत. आणि लोकांचे प्रश्न पण आहेत किरकोळ, ते पण झालेले नाहीत.
आता या निवडणुकीमध्ये बघूया कोण निवडून येते किंवा काय. जे नगरसेवक होतील त्यांनी भागातील आपापल्या कामही करायलाच पाहिजेत. काही गेले 4-5 वर्ष झालेले नाही आहेत. भरपूर प्रश्न आहेत माणसांचे, ते त्यांनी बघितले पाहिजेत. बरं, आता महानगरपालिकेची निवडणूक होऊन जवळपास 5 वर्षापेक्षा म्हणजे एक्स्ट्रा काळ झालेला आहे, 10 वर्ष झालेले आहेत. 5 वर्ष हा नगरसेवकांचा, तर 5 वर्ष कालावधी हा आयुक्तांचा म्हणजे प्रशासक काळ होता. या दोन्ही काळामध्ये कुठल्या काळामध्ये कामं झाले असं वाटतं तुम्हाला, नगरसेवकांच्या की आयुक्त काळामध्ये, प्रशासक काळामध्ये? आयुक्त काळामध्ये थोडेफार झालेत असं मला वाटते. प्रशासक काळामध्ये असं वाटतं. नगरसेवकाच्या ह्याच्यामध्ये तर आमच्या इथं तर थोडेफार झालेलीच नाही आहेत. बरं. गेले 5 वर्ष आणि त्याच्या मागचे 5 वर्ष ते काय बघायला झालेले नाहीत. हा. आता नवीन जे होतील काय होतील त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत हा. की कामं करतील वगैरे. बरं, आता तुम्ही म्हणताय की गेले 5 वर्ष म्हणजे आधी विकास झालेला आहे, पुढची 5 वर्ष पुढची नगरचे विकास करतील याची गॅरंटी आहे का, वाटते का? हा आहे आता गॅरंटी. वाटते का? होय वाटते की आमच्या इथले जे आता इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यापासून जरा असं वाटते की कामं वगैरे करतील. आता गेले 2-3 वर्ष तरी करत आहेत आणि इथून पुढे जे निवडून येतील ते 100% कामं करतील असं तरी वाटते. बरं, मला एक सांगा की आता कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक लागली आहे, लोकांचा प्रतिसाद नेमका महायुतीला राहील की महाविकास आघाडी राहील असं तुम्हाला वाटतं? आताचं राजकारण बघतात, आता लोक कुठल्याही पक्षाकडे नाहीत. लोकांना नगरसेवकाची जी इलेक्शन आहे ती लोक माणूस बघून करणार. कुठल्या भागात कोण माणूस, म्हणजे लोकांना असा माणूस पाहिजे की त्याच्यापर्यंत सहजासहजी पोहोचता यायला पाहिजे अशी लोक निवडणार. आणि शक्यतो कोल्हापूरमध्ये बघितला तर महाविकास आघाडीच वरचढ ठरणार. बरं, तुम्ही माणूस म्हणून निवडतो म्हणलाय, पण विकास झालाय का हो या भागात तुमच्या? आमच्या भागाचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे. बरं, मला सांगा की मुख्यत्वे समस्या काय भागाच्या तुमच्या? भागाची समस्या, आता जे भागात आमच्या गार्डन आहे ते गार्डन व्यवस्थित केलं पाहिजे. प्रशासक ज्यावेळीपासून आला त्यानंतर गार्डन पूर्णपणे दुरावस्थेत आहे. समोर स्टार आणि शाळा आहे, त्या शाळेचं ग्राउंड लोकांना खेळण्यासाठी अवेलेबलच नाही आहे लहान मुलांना. तिथली आतली जी शाळा आहे ती जवळपास बंद पडायच्या मार्गावरती आहे. आणि वेळच्या वेळी कचरा उठाव होत नाही, गटरी साफ होत नाहीत. सारखं सांगायला लागते, सांगितलं तरी ती लोक प्रतिसाद तेवढ्या पद्धतीत देत नाहीत. जर नगरसेवक आला आपल्या, तर नगरसेवकांना आपण काम करून घेता येतोय, तसं प्रशासकाकडून घेणं जरा या 5 वर्षात जड झाले लोकांना. बरं, आता महानगरपालिकेची निवडणूक जवळपास 10 वर्ष झालेत. 5 वर्ष नगरसेवकाचा काळ होता, 5 वर्ष प्रशासक होतं. बरोबर. या दोन्हीमध्ये कुठल्या कामं झाले असं वाटतं? नगरसेवक होते तेव्हा आमचे समस्या आम्ही त्यांना जाऊन सांगत होतो, ते आमचे प्रश्न सोडवत होते. पण आता प्रशासनाकडे सगळं अधिकार गेल्यामुळे आता आमचे ते प्रश्न आहेत ते लवकरात लवकर ते मार्गी लागत नाहीत. त्याच्यामुळे नगरसेवक असणं हे खूप गरजेचं आता आहे. बरं, आता नगरपालिका निवडणूक जी आहे ती लांब गेली आहे, कुठेतरी चालढकल कर निवडणूक पुढे नेल्याचं वाटतंय का तुम्हाला? बरोबर आहे. प्रशासनाने ते दुर्लक्ष करून, लोकांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी विकास कामाकडे बरोबर कामं केलेलं नाहीये. बरं, आणखी आता मुख्यत्वे या तुमच्या मंगळवारपेठ भागात काय समस्या असतात? समस्या म्हणजे आता आमच्या इथं गव्हर्नमेंट स्कूल आहे, त्या गव्हर्नमेंट स्कूलला चांगली फॅसिलिटी दिली पाहिजे मुलांना. इथं उद्यान आहे त्याच्यात जरा डेव्हलपमेंट करायला पाहिजे. जे आत ग्राउंड आहे तिथं जरा डेव्हलपमेंट करून मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन करायला पाहिजे. बरं, तुम्ही म्हणताय की ह्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजेत, पण आता निवडणूक आचारसंहितेच्या आधी काही ठिकाणी डिजिटल लागतात, बोर्ड लागतात, नगरसेवक की मी कामं केली, असं का असू शकतं? नाही, आता प्रत्येक जण प्रत्येकाची जाहिरात करून सांगा प्रयत्न करतोय की मी हे काम केलंय, मी ते काम केलंय, पण तुम्ही ग्राउंड रियालिटी जर बघितली तर तिथे कोणतंही काम झालेलं नसतं. तर ते फक्त पब्लिसिटी आहे त्यांची आणि त्याच्यामुळे ते दिखावा पाहिजे, त्यामुळे त्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही. बरं, मला सांगा, आता मी मंगळवारपेठ भागामध्ये नागरिकांच्या काही समस्या जाणून घ्यालोय किंवा महानगरपालिकेच्या अनुषंगानं तुम्ही उमेदवार बघून मतदान करणार आहात की भागात विकास करणाऱ्याला तुम्ही प्राधान्य देणार आहात असं वाटतं? भागात विचार करणार त्याला प्राधान्य देणार. मला सांगा, तुमच्या इथं विकास झालाय का नेमका, म्हणजे काही समस्या आहेत? आता काय 10 वर्ष हे झाल्यामुळं विकास काय हेच नाही ना, तसंच आहे ना. बाकीच्या गोष्टी सगळ्या काम करतात, नाही करतात, येतात जातात, कसंही त्यांच्या मनमर्जीप्रमाणे चालू आहे ना. तर नगरसेवक जर निवडून दिलं तर हक्कानं काम होणार ना ते. त्यामुळे आम्हाला नगरसेवकांना सांगता पण येणार ना की हे लोक काम करत नाहीत, ते असं असं करतात ते म्हणून. बरं, आणखीन एक गोष्ट आहे की 3 वर्ष निवडणूक झाल्यानंतर लगेच दुसऱ्या 2 वर्षामध्ये कोरोना काळ आला आणि त्यानंतर आयुक्त आलं. मग नगरसेवकांना बरीचशी कामं करायची होती, मात्र ती अपूर राहिलं असं वाटते का? करणार होती पण राहिली तर कोरोना आल्यामुळे सगळे तसंच ठम राहिलं ना ते. त्यामुळे तेही लोक बाहेर पडले नाहीत ना, नगरसेवक लोकही. त्यामुळे तेही कामं थांबलीत. त्यानंतर ते तसंच पडत राहिलं ना सगळं, ते अर्धवटच.
त्यामुळे आता जर निवडून आले तर आता होऊ शकतील कामं असं वाटतंय. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाआघाडी असं असते. कोल्हापुरात देखील महाविकास आणि महायुतीच्या दरम्यान निवडणूक शक्यता आहे. लोक कुणाही बाजून जातील असं तुम्हाला वाटतं? तरी असं 100% कौल असं देता येऊ शकणार नाही. महाविकासला पण जाऊ शकते, महायुतीकडे पण जाऊ शकते. बरं, मला एक सांगा की आता जे मंगळवेढ भाग आहे ह्या भागातून पर्यटक मोठ्या प्रमाणात असतात. बरोबर. काय समस्या त्यांना जाणवतात? सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ट्रॅफिकची समस्या आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात ट्रॅफिक प्रॉब्लेम व्हायला लागल्यात, गाडी लावायला प्रॉब्लेम व्हायला लागल्यात, माणसांना चालता येत नाही, 2 व्हीलर घेऊन बाहेर पडायचं झालं तरी काही घेता येत नाही किंवा काही. बरं, पर्यटकांचं म्हणणं आहे की आम्ही 4 व्हीलर घेऊन कोल्हापूरात येऊ शकत नाही. बरोबर आहे की हे असं का म्हणणं? पार्किंगची अशी उद्भवायला एवढी समस्या की प्रत्येकाला आपापले म्हणजे स्वार्थ साधून हे करायचं चालू आहे प्रयत्न. ते पार्किंग जे झाली त्या पद्धतीने ते पार्किंग सानिध्यात पण झाल्या नाही. पेटाळा आपण दिलाय पेटाळा ग्राउंडसाठी, त्यामध्ये पण थोड्या दिवसासाठी देतात, थोड्या दिवसासाठी बंद करून ठेवतात. मग देणार कुठे दुसरीकडे? बिंदू चौकात असेल तर बिंदू चौकात पूर्ण पार्किंग फुल झाल्यामुळे रंगाच्या रांगा लागतात मागपर्यंत. त्यामुळे एकदम अशा त्या पद्धतीनं पार्किंग अशा पद्धतीनं चालेल नाही. मला सांगा की कोल्हापूरच्या पुढे बरेच शहर गेले, कराडसारखे शहर देखील कोल्हापूरच्या पुढे गेले, तर इचलकरंजी पण जाणार पुढे गेले. बरोबर. मला सांगा आमचं कोल्हापूर खेडेगाव झालं सगळं वाटत नाही तुम्हाला? होय, प्रत्येक गोष्टी समस्या आणि त्याच्यात मार्गच निघलेला नाही. पहिल्यांदा खड्ड्यांचा विषय, त्यानंतर आता पार्किंगची, त्या एवढं आपलं करवी निवासनी महालक्ष्मी अंबाबाई एवढं मोठं आपलं 3.5 शक्तिपीठातलं एक शक्तिपीठ आपण मानतोय. तर ते एवढं मोठं शक्तिपीठ असून सुद्धा आपण त्या पद्धतीने पार्किंगच्या समस्या नाही आहेत लोकांच्या, म्हणजे प्रत्येक गोष्टी पर्यटकांची गैरसोयी व्हायला लागल्या. मला सांगा रुपये की कोल्हापूर शहराच्या निवडणूक लागलेली आहे. बरोबर. यामध्ये 2 मुद्दे महत्वाचे असणार आहेत की आपण व्यक्ती बघून मतदान करणार की भागाचा विकास झालेला आहे ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्ही मतदान करणार. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तर ज्यावेळेला महानगरपालिकेच्या नगरसेवकच्या निवडणुका असतात त्यावेळेला तर व्यक्ती बघूनच मतदान होते. जे आपले बेसिक नीड्स आहेत जसं की रस्ते, गटर्स, ड्रेनेज वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ह्या व्यक्ती बघून होतात. जर आपला व्यक्ती असेल तर तो कामाला म्हणजे व्यवस्थित होईल आणि काम व्यक्ती बघूनच केले जाते. बरं, मला सांगा की आता आपल्या कोल्हापूरची मुलं एवढी शिकून पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीसाठी जातात. ते सगळ्यात अतिशय तुम्ही चांगला मुद्दा म्हणला. जसं की IT क्षेत्र असेल, जे आपल्या IT साठी जे आता प्रयत्न चालू आहेत, आपल्यात IT आलं पाहिजे जेणेकरून जी आपली मुलं कोल्हापुरातली पुणे, बेंगलोर या ठिकाणी जातात त्यांना इथं एक चांगला हे स्कोप मिळेल आणि त्यांना वाव मिळेल चांगला ह्या ठिकाणी. बरं, मला सांगा ITचं जे घोंगडा आहे ते बरेच वर्ष येस त्यात का यश येत नाही लोक म्हणजे नेत्यांना? ह्याच्यामध्ये कारण मला वाटते की आपली जे नेते आहेत त्यांचीच मला वाटते की ती आतापर्यंत असफलता झालेली आहे की त्यांना अपयश हे काय आहे की त्यांचं जे सक्षम नाही आहेत म्हणजे IT साठी जे रिक्वायरमेंट्स आहेत की जी जागा असेल मोठी, त्यानंतर त्याचे बाकी इन्व्हेस्टमेंट्स जे करणारे कंपनीज आहेत हे त्यांना आपण पटवून देत नाही की इथे तेवढा स्कोप आहे. हेच त्याच्या मागचं अपयश आहे आणि हे आपल्या नेत्यांचं अपयश आहे की ही लोक आतापर्यंत ही आपल्या IT क्षेत्र किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतील हे आणण्यात असफल राहिले. बरं, आता प्रशासकांकडे 5 वर्ष त्या ठिकाणी सत्ता, बरोबर, नगरपालिका होती, महानगरपालिका 5 वर्ष नगरसेवकांकडे होती. येस. पण त्यातली 2 वर्ष कोरोना काळात नगरसेवकांची वाया गेली. बरोबर. विकास कामं त्यांनी करता कुठेतरी बाबा त्यांचं बाबा असं राहिलं ते अर्ध्यावर राहिलं असं वाटतंय का? हा, बरोबर आहे अगदी. कारण त्यांनी जे बजेट्स असतील जे मंजूर केले रस्ते, गटार वगैरे हे त्यांना काम करायला वेळच मिळाला नाही. 2 वर्ष तर कोरोनामध्येच गेलेले आहेत आणि नगरसेवकच पाहिजे, प्रशासक हे उपयोगाचं नाही अजिबात. कारण प्रशासक अतिशय ढिलं काम करतो. नगरसेवक असेल तर तो हक्कानं साध्या बेसिक गोष्टी असतात जसं की रोजच्या रोज सफाई असेल, कचरा उठाव असेल, एखाद्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आला तर नगरसेवक स्वतः येऊन काम करतो. प्रशासक त्या लेवलला काम करत नाहीत, अजिबात लक्ष देत नाहीत. त्यामुळे नगरसेवक हा महत्वाचा आहे आणि आपला प्रतिनिधी निवडून येणं महत्वाचं आहे. माणूस बघून मतदान व्हायला पाहिजे आणि आपला माणूस यायला पाहिजे. आता इथे या भागात नगरसेवक कोण नाही. प्रशासन गेली 7-8 वर्ष प्रशासन आहे इथं. कोरोना काळात आमच्या ह्या भागातून तरी सिद्धी गणेश रांगणेकर यांनी कोरोना काळात भरपूर मदत केली आहे. फवारणी म्हणा, अन्न वाटप, धान्य वाटप वगैरे अशा गोष्टी सर्व काही केलेल्या आहेत. गटारी म्हणा, गटारीचं काम म्हणजे स्वच्छता मोहीम चालू असते इथं. कचरा उठाव नेहमी होतोय, त्याचा काय प्रश्न नाही. बाकी काय आता नगरसेवक झाल्यानंतर त्या पुढचा विषय आहे, ते काय भागात विकास करतील त्याचा काही विषयच नाही. बर, काय आणखी कुठल्या प्रमुख समस्या वाटते तुम्हाला या भागात? प्रमुख समस्या म्हणजे भरपूर समस्या आहेत या भागात. असं नाही, आपल्या पूर्ण शहरात समस्या भरपूर आहेत. तर त्याचा पण उठाव लवकर व्हायला लागणार आहे. या दृष्टिकोनातून लवकरात लवकर
तिकीट वाटपाचे काम व्हायला पाहिजेत. बरं मला एक सांगा, नागरिक महाविकास आघाडीच्या मागे जातील की महायुतीच्या पाठीमागे राहतील असं वाटतं? तसे कसं आहे, आता वरती सत्ता केंद्रात सत्ता महायुतीची आहे. त्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या मागे नागरिकांनी राहावं अशी आमची अपेक्षा आहे. तरी त्याचा नागरिकांना पण लाभ होईल, कारण सत्ता इथं वर्ण केंद्रातून त्यांना निधी भरपूर मिळू शकतोय. आता प्रशासन नसल्यामुळे इथे अनेक अडचणी आहेत, जसं की गटारी तुंबणे किंवा कचरा उठाव न होणे किंवा थेट पाईपलाईन केल्यापासून आमच्याकडे पाण्याची सुविधा सरळ येत नाही. जरी नसली तरी कोण व्यवस्थित म्हणजे असा यावा नगरसेवक की ज्यांना बाबा पाणी नसेल तर ती लोकांपर्यंत पोचवावी सुविधा, किंवा वेळच्या वेळी त्यांनी नाले साफ करावे, कचरा व्हावा किंवा बागेची स्वच्छता व्हावी. हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. लोकांच्या समस्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. उगीच म्हणजे असं नाही की बाबा असा कोणतरी तुम्ही म्हणजे जनतेनं पण निवडून द्यावा की त्यांनी प्रत्येकाच्या गोरगरिबांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि हे कचरा उठाव म्हणा किंवा म्हणजे हे व्यवस्थित व्हावं अशी आमची इच्छा आहे. आता नसल्यामुळे खूप अडचणी आहेत, जायचं कुणाकडे हा मोठा प्रश्न आहे. गटारे वगैरे स्वच्छ होतात, नाही असं नाही, पण कसं पाणी व्यवस्थित येत नाही, समस्या भरपूर आहेत. किंवा तुमचे नगरसेवक या तुमच्या पण पोहोचले होते का नगरसेवक या कालावधीत? आता कोण नव्हतंच ना, त्यामुळे या भागामध्ये असं कोणच नाही म्हणजे कोरोना काळ असेल तर त्यावेळेला तुमच्या त्यावेळेला प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या ह्यानी केलेलं आहे, ते काय नाकारण्यासारखं नाहीये, केलेलं आहे. पण आता जे काय होईल ते व्यवस्थित व्हावं. कसं आहे, करोनामध्ये असं कोण नगरसेवक आमच्याकडे आलंच नाही. म्हणजे कसं घरात तुमच्या त्यांच्या नोकऱ्या वगैरे गेल्या, काका गेले, त्यांना कुणालाच असं सपोर्ट कुणीच केलेलं नाही.